स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। दैनिक स्वराज तोरण पेपर 17वां वर्धापन दिन 16 के अवसर पर संपादक श्री किशोर पाटिल साहब के द्वारा पत्रकारों को हेलमेट वाटप किया गया। हम आपको बता दें कि वो बारिश में सबको रेन कोट भी बांटे थे और वो कुछ न कुछ पत्रकारों के लिए विशेष तौर पर करते रहते हैं। तो आप देख रहे हैं कि अभी वो पत्रकारों का स्वागत सम्मान भी कर रहे हैं और उनका जो पेपर है दैनिक स्वराज तोरण उसका 17वां वर्धापन दिन है। तो चलिए देख रहे हैं हम कि सभी पत्रकारों का स्वागत सम्मान होते हुए और लास्ट में आप सुन सकते हैं कि वो क्या कह रहे हैं। आपण जोरदार टाळणी स्वागत करूया। तसेच त्यांच्या नेहमीच सोबतीला असणारे सूरजपाल यादव आज वेगळ्या एकदम याच्यामध्ये दिसतात आहेत। अगदी त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर केला जातो। जोरदार टाळणी स्वागत करूया। यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकारांच्या वतीने केला जातोय। धन्यवाद। दैनिक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित असलेले त्या सर्वांचं दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बलिराम पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी 17वा वर्धापन दिन सोहळा जो दैनिक स्वराज्य तोरणचा त्या निमित्ताने पत्रकारांसाठी हेल्मेट आणि मिठाईचं वाटप आज आपण या ठिकाणी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अर्थातच स्वराज्य तोरणचं मुख्य कार्यालय दैनिक स्वराज्य तोरणचं कैलासनगर वडपाडा या ठिकाणी डॉक्टर किशोर पाटील यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत। त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। तिवारी, अरविंद जजवार, नेहा अंसारी, रेश्मा अंसारी, संदीप राजू रेड्डी, मंजू गुप्ता, श्री जगदीश वसंत पताळे, संतोष सोनी, अफसर खान, जागृत रिपोर्टर सर प्रशांत मोरे, सोमनाथ पाटील, सोमनाथ ठाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय। याला मार्ग आहे मराठी लाईव्ह न्यूज मनीलाल सिंपी सरांच्या वतीने त्यांना एक सन्मान पत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जातोय। आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। अनेक पुरस्कार विशेष करून उल्लेख करेन की या वर्षामध्ये जर बघितलं 25 मध्ये की डॉक्टर अगदी ड्रेस कोड मध्ये झालेला आणि बऱ्याच जणांचे फोन आले की हा कार्यक्रम कसला होता। असतात त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। या ठिकाणी आज बघतोय चांगलं लिखाण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मोनिश गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन प्रेमात पडाल। तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल आणि तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल। जग तुमच्या प्रेमात पडलं की जग अशी अनेक माणसं जोडणार। त्यानंतर या ठिकाणी राजेंद्र काबाडी साहेबांचं सुद्धा अध्यक्ष आणि भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकार काबाडी साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि भिवंडीतील सर्व हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार भिवंडी वज्रशील प्रतिनिधी आहेत त्यांनाही विनंती करतोय आपण या। तदनंतर अनिलजी गजरे यांनाही विनंती करतोय। जय हेल्मेट आणि फकरे आलम सर आपण हे पुढे या। एक मिनट असद कासमी सर या नाम
आगे आओ, चलो आगे उधर से जाओ। त्यानंतर इम्रान मंसूरी, टाइम्स मीडिया, नीलम तिवारी पत्रकार। क्या डबल है, 2 नाम दिया इधर के साथ। त्यानंतर रेश्मा अन्सारी, भिवंडी दर्पण टीव्ही न्यूज। अग्रलेख पताळे साहेबांना विनंती करतो आपण पुढे या। समस्या निर्णय का नाही संतोष। त्यानंतर विश्वकर्मा सहारा सिटी न्यूज टाइम। सुनील पांडे, सुलतान कुरेशी। गरज नाही ना। अनिल गजरे, या सर नाही येतील ना। SS न्यूज माहिती की आपण पुढे या। प्रिंट माझा भिवंडी प्रतिनिधी 4 वेळ अरविंद तुमचा गाणं या ठिकाणी दैनिक स्वराज्य तोरणच्या 17 राजेंद्र पाटील साहेब या। राजेंद्र पाटील साहेब सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित झालेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला। गेल्या 17 वर्ष दैनिक सुरू आहे आणि ते सातत्याने मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुरू राहील। माझं एकच मत असतं की ज्याप्रमाणे राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी देत असतात, त्याचप्रमाणे तोच उद्देश समोर ठेवून माझ्या पत्रकारांना काहीतरी द्यावं, जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। आणि त्या हिशोबाने मी पावसाळा आला का रेनकोट देतो आणि वर्धापन दिनाला हेल्मेट वाटप करतो, जेणेकरून त्यांची सुरक्षितता कुठेही त्यांना न्यूज कव्हर करायची असेल तर ते पावसाने असो का उन्हाळा असो ते आपली सुरक्षा करू शकतात। हा एक उद्देश असतो, म्हणून यावेळेला मी रेनकोटचं वाटप केलं आहे। तसं दरवर्षी मी काही ना काही देतच असतो। वर्धापन दिन म्हणजे असा नुसताच वर्धापन दिन नसतो, त्यानिमित्ताने आपल्या पत्रकारांना काहीतरी देणं लागतो, मी त्या समाजाचं देणं लागतो, पत्रकारांचं काहीतरी नेहमी तर त्यांचा सहकारी म्हणून त्यांना दिलं तर तेही मला चांगली साथ देतात, म्हणून मी सर्व पत्रकारांना काहीतरी देत असतो। हाच एक उद्देश समोर ठेवतो आणि आज हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे झाला। त्याचप्रमाणे कीर्ती ट्रॅव्हल्सचे मालक चेतन म्हात्रे यांनी मला सांगितलं होतं ते दरवर्षी आपल्याला दीपावली स्नेहमिलन निमित्ताने मिठाई देतात, तर त्यांनी मला सांगितलं की काका कधी कार्यक्रम आहे तेव्हा ते मी मिठाई देईन, व तेव्हा तो आज योग आला आणि त्यांची मिठाई आपण सर्व पत्रकारांना दिली, म्हणून दीपावली स्नेहमिलनही आज कार्यक्रम झाला आणि सर्व जाती धर्माचे पत्रकार एकत्र येऊन आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला, त्याचा मला खूप आनंद होतो। पाटील साहेब, नेमकं का भिवंडी शहर असो की भिवंडी ग्रामीण असो सर्व पत्रकार एकत्र येतात, परंतु त्यांच्या आपसामध्ये जेही दुजाभाव असतील, परंतु किशोर पाटील यांचा कार्यक्रम असला किंवा किशोर पाटील यांचं नाव आलं की सर्व पत्रकार एकत्र येतात, याच्याबद्दल देखील काय सांगणार? तेच एक विशेष आहे। अनेक कामे विशेषतः यही हमारी खासियत है असं बोललं जातं, म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व धर्माच्या पत्रकारांना मी सोबत घेऊन काम करतो, कारण त्यांना मी कधीच भेदभाव करत नाही, सगळे आपण एकच आहोत असं समजतो, म्हणून ते माझ्याजवळ नेहमी येत असतात आणि हा कार्यक्रम यशस्वी होतो। धन्यवाद।